तर इथे मी ना नारळ किसते कारण मी मोदक बनवते. माझ्या मावशीने ना माझ्या हातचे मोदक खाल्ले होते, तर तिला ते फार आवडले होते. तर ती मला म्हणाली, की "मला तुझ्या हातचे मोदक खायचे आहेत." तर मम्मी मला म्हणाली, की "पनवेलवरून तू मोदक बनवून आणणार, त्याच्यापेक्षा तू इथेच बनव आणि मग मावशीला दे." तर तीच मोदकाची तयारी करते मी. आणि मी आता खोबरं काय म्हणतात ग, किसले, खवणले. आणि मी आता मीच स्वतः सगळं सारण करणार आहे, कारण माझ्या मावशीला माझ्या हातचेच मोदक खायचे आहेत. सो आजचं सगळं मी करणार आहे. अगदी मी खोबरं पण खवणलं आणि ते खोबरं मी ह्या वेळीनी पहिल्यांदा खवणलं. लिटरली मला ते कसं करतात ते पण माहिती नव्हतं, पण ताईनी मला सांगितलं. सो मी आत्ता सारण करते आणि पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते. आणि घरातली बऱ्यापैकी भांडी वापरली गेली आहेत, त्यामुळे हा एवढा मोठा भगोना ठेवलाय फक्त एवढ्याच्या सारणासाठी. हे बघा, इथे एवढंसं सारण आहे, याच्यासाठी इतका मोठा भगोना ठेवलाय. त्याच्यामध्ये बनवायचं आहे आत्ता सारण, कारण बऱ्यापैकी भांडी वापरली गेली आहेत. छोटं छोटं काही 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 केलं, त्याच्यामुळे सगळी भांडी संपली आहेत आणि त्या भगोन्यामध्ये आता एवढंसं सारण बनवायचं आहे. तरी पण हे 2 नारळाचं सारण आहे, म्हणजे खोबरं आहे 2 नारळाचं, तरी पण एवढंसच झालंय. आता किती मोदक होतील काय माहिती. हा, खाली पडला थोडासा उडाला. इतकी हळू काय बोलतेस तू? हो, कशाला टाकायचं एवढं काय त्यात. आणि मोदक बनवायचे आहेत मला. पूर्ण प्रोसेस मी करणार आहे, पण काय काय टाकायचं हेच मला आठवत नाही. आताच ताई बोलली वेलची पण टाकायची, म्हटलं हा हा, वेलची पण टाकायची. पण वेलची तर मेन आहे ना त्याच्यामध्ये, पावडर नाही. सो वेलची त्याच्यात का ठेवलं? हे गुळ घे अजून. गोड गोड झाले पाहिजे. काय हा, घाल तूप, तूप पाहिजे. आणि आमच्या घरामध्ये ना जास्त गोड नाही खात, गोड फार कमी खातात, म्हणून आधी गूळ थोडाच घातलाय आणि नंतर मग जर वाटलं की कमी गोड आहे, त्याच्यानंतर मग थोडाफार गूळ आणखी घेऊ. आता मी थोडाच गूळ घातलाय. तर पातेल्यामध्ये ना गूळ आणि खोबरं घातलं आहे आणि ते व्यवस्थित छान मिक्स करायचं जोपर्यंत गूळ वितळत नाही आहे तोपर्यंत. आणि एकदा गूळ वितळला की समजायचं आपलं सारण रेडी आहे. त्याच्यात वेलची पूड पण घालायची, म्हणजे सुगंध पण खूप छान येतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तो मोदक वळणं. सुरुवातीला ना मला थोडंसं अवघड जायचं, पण सरावाने अगदी छान जमतं. प्रत्येक पाकळी अगदी छानपणे बनवायची, म्हणजे मोदकही खूप सुंदर दिसतात. आणि आधी आमच्या घरात आहे ना माझे पप्पा मोदक बनवायचे आणि ते ना म्हणजे करंजी करायचे मोदकाची, ज्या पिठाची ती खूप सुंदर करायचे. आणि मोदकाचे ना असे फक्त असे 4 पाकळ्या करायचे. सो थोडंसं हसू पण यायचं. मग नंतर नंतर हळूहळू मग मी मोदक बनवायला लागले आणि मला मी आय थिंक पहिल्यांदा जेव्हा मोदक बनवले होते ना, तर तेव्हा पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला खूप छान मोदक बनवायला आले. आणि लग्नानंतर पण मी फर्स्ट टाईम जेव्हा बनवले होते तेव्हा पण खूप सुंदर मोदक झाले होते. सो तेव्हापासून जेव्हा मोदक बनवायचे असतात ना आमच्या घरात, तेव्हा मोदकाच्या पाकळ्या तर नेहमी मीच बनवते. आणि हे बघा, इथे मी मोदक बनवून तयार केलेत आणि ताई त्याची आता त्याला वाफ देते. हे गाईज, गुड मॉर्निंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो तुम्हाला कळलंच असेल की मी माझ्या पप्पांच्या घरी आली आहे. येस, सो मी काल आली आहे पप्पांकडे. स्वप्नील नाही आला आहे,
मी एकटीच आले. माझी थोडीशी कामं होती ती पण केली पूर्ण, आणि रुपालीची पण कामं होती ती पण थोडी झाली आहेत बऱ्यापैकी. आणि आत्ता मी चालली आहे प्रीतीताईकडे. आणि तुम्हाला आधीच्या व्हिडिओवरून कळलंच असेल की मी मोदक बनवलेत, कारण माझ्या मावशीने मला सांगितलं होतं की मला मोदक हवेत तुझ्या हातचे. सो मी तिला आत्ता मोदक द्यायला चालली आहे. बऱ्यापैकी सगळंच मी केलं आहे. ताईने फक्त काय बोलतात, काय वाफ दिली ना, काय वाफ द्यायला गॅसवरती ठेवलं. बाकी सगळं मोदकाचं मीच केलं आहे. मोदक बनवण्यापासून अगदी सगळं मीच केलं आहे. सो मी आत्ता तिला चालली आहे मोदक द्यायला, आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे जाईल आणि पूर्ण दिवस आज मी माझ्या मैत्रिणीकडेच असेल. सो चलो, आहे बघा ही माझी चंपा आहे. ह्या चंपावरती मी आत्ता चालले. आणि हे प्रीतीताईला पण देते, मोदक घेतलेत. आणि हे मावशीचे मोदक आहेत. सो त्या दोघींना पण मोदक देते आणि प्रीतीताईकडे मी आज दिवसभर थांबणार आहे. सो चलो. आणि मी फायनली आले. हे बघा माझ्या हातात काय काय आहे, डब्बा आहे, छत्री आहे, सगळंच. आणि मला खरं तर तिने सांगितलं होतं सकाळी ना, बापरे कुठून जातात मला तेच नाही माहिती. मी आले होते एकदा तिच्या घरी, पण मला आता आठवत नाही. ओके. सो मला ती म्हणाली होती की माझ्या घरी ये तू सकाळी 8 वाजेपर्यंत. आणि मी तिला बोलले होते की हो मी येते 8 वाजेपर्यंत. पण मी उठले 7 वाजता उठले, पण मोदक बनवायचे होते म्हणून मग लेट झालं मला. आणि आता माहीत नाही ती मला काय बोलेल ते, कारण मी कधीच कुठेच वेळेवरती जात नाही. मला 4 ते 5 तास लागतातच जास्तचे. आणि आता बघा मी काहीच रेडी नाही झाले, काहीच, असेच घरच्या कपड्यांवरती आले, तरी पण मला इतकं लेट झालं. सो मी आली आता इथे तिच्या घरी. बापरे, तिचं घर पण कुठे आहे काय माहिती. अच्छा, हे ना, हे का? हां. सो बघा मी शोधत दुसरीकडे गेले. त्या काकी पण माझ्याकडे बघत होत्या. मला वाटलं की त्याच असते. हां आले. कशा आहात? काय बोलताय? हो, व्हिडिओ करत आले. आणि ही बघा, हिचा अवतार बघा, कामं करत बसली बिचारी. कर तू कामं कर. बाळ झोपले. आणि तिच्याकडे गेले, 5-10 मिनटं थांबले आणि लगेच निघाले. आता मावशीकडे जाते, तिला मोदक देऊन येते, म्हणजे मग इथे थांबायला. आणि त्याच्याबद्दल पण ओरडत होती, बोलते कशाला जातेस आता, पण काय आता मोदक द्यायचे आहेत म्हणजे जावं लागेलच. सो मी मावशीकडे जाते पटापट आणि पुन्हा येते फ्रेंडकडे. आणि हे बघा मी मावशीच्या घरी आले, तिला मोदक दिले, आणि मग कळालं माझ्या मावशीची मुलगी पण महाडमध्ये गेले. आणि बऱ्याचदा सरप्राईज देण्याच्या नादामध्ये ना असं काहीसं होतं. आता ती महाडमध्ये आली होती तर तिला मी तिथेच बोलवली असती ना की ये आणि मोदक घेऊन जा, पण सरप्राईज द्यायचं आहे म्हणून डायरेक्ट जायचं, आणि मला माहीत नव्हतं ती घरी आहे, नाहीतर तिला मी तिथेच बोलवलं असतं. आणि ती आता पेट्रोल टाकायला स्कूटीमध्ये ती महाडला गेली आहे. म्हणजे किती कोइन्सिडन्स असा. त्यामुळे खरंच सरप्राईजच्या नादात पडू नका. आणि मला ते वेडच आहे प्रत्येक वेळेला सरप्राईज द्यायचं. घाबरली मी का? मी अचानक अशी का आली? नाही, मी फोन केला असता काय झालं असतं. नाही केला, अचानक आली. मला माहिती आहे आता तू घरीच आहेस, ते मग कशाला फोन बिन करू. तुला नव्हतं ना माहित? सांगितले तू येणार आहे ती. नाही मोदक बनवलेत ते. नाही बाबा, नाही काय? अच्छा, खा मग खा. माझ्या मावशीला कॅमेरामध्ये आलेलं तितकंसं नाही आवडत, त्याच्यामुळे मी तिला कॅमेरामध्ये घेणार नाही. आणि ही बघा, हीच ती माझ्या मावशीची मुलगी. पहिल्यांदा येतेस ना ब्लॉगमध्ये? नाही, छबेनामध्ये घेतले होतेस ना तू. हा, छबेनाचा ब्लॉगच नाही.
आणि ही बघा इथे जेवण बनवते, आज मस्त चिकन बिर्याणी बनवणार आहे. आणि मी आले इकडे परत याच्याकडे. अगं माझी मावशी सोडतच नव्हती. आणि ही जेवण बनवते ना, आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आम्ही जेव्हा ही तिकडे राहायची नवेनगरला तेव्हा मी तिच्या घरी जायचे आणि आम्ही इतकं जेवण बनवायचो. म्हणजे मी नाही जेवण बनवायचे, ती बनवायचं जेवण. पण मी तिथेच अशी किचनच्या तिथे उभी असायचे आणि ती जेवण बनवायची. इतके छान छान पदार्थ बनवायची. आणि त्या आमच्या ज्या मेमरीज आहेत ना, ओ माय गॉड, आम्ही 2021 इतका आनंदात काढलाय, इतका आनंदात काढलाय ना, म्हणजे तो हॅपीनेस पण कंटाळेल आमच्याकडे यायला. इतका आम्ही मस्त एन्जॉय केलंय ना, कारण आम्ही दोघी टाटा प्ले ऑफिसला होतो सोबत आणि त्याच्यानंतर आमची ओळख झाली. आय थिंक मी सांगितलंय हे ना, सांगितलंय. आणि त्यावेळेला आम्हाला दोघींना पण ना शुक्रवारी सुट्टी असायची. मग मी शुक्रवारी यायचे, नेहमी दर शुक्रवारी मी महाडला यायचे आणि आम्ही दोघी शुक्रवारी फिरतच बसायचो महाडमध्ये. आणि आमचं ठरलेलं असायचं दर म्हणजे महिन्यातून एखाद्या दिवशी चायनीज खायचं आणि कॅफेला जायचं आणि हॉटेलला जेवायचं. ह्या 3 गोष्टी आमच्या तेव्हा ठरलेल्या असायच्या. ह्या आम्ही आवर्जून करायचो. आणि मधी कधीतरी गेलो तर ठीक आहे, ते पण व्हायचंच, पण हे आमचं असं ठरलेलं असायचं. आणि आणखी काय करायचं ग, आणि मध्ये मध्ये जर असं मंचुरियन खायचं किंवा पाणीपुरी, हे तर आमचं रोजच असायचं. म्हणजे रोजचं बोललं तरी काही हरकत नाही. आणि इतकी मजा केली आम्ही, इतकी मजा केली आहे. आम्ही भेटायचो महाडमध्ये आणि मग ठरवायचो की चला आज हे करूयात किंवा आज इकडे जाऊयात तिकडे जाऊयात. सो आम्ही दोघी स्मारक काय चौदार तळे, कुठलं स्मारक, चौदार तळ्यावर जाऊन आम्ही बसायचो बराच वेळ. तेच कसे काय वेळी पाहिले का, स्मारक तिकडे, राष्ट्रीय स्मारक तिकडे आणि चौदार तळे तिकडे. सो आम्ही चौदार तळ्यावर जाऊन बसायचो, मस्त मजा करायचो. आणि हे असं आर्ग्युमेंट आमचं नेहमीच होतं, ही काही ना काहीतरी विसरते. म्हणजे आता तुम्ही बघितलंच असेल ना, चौदार तळ्याला बोलते राष्ट्रीय स्मारक, मग असं काहीतरी. आणि मी तर करेक्ट करायला जाणारच नाही का. सो आमची अशी मज्जा. आणि आम्ही इतकं खाल्लंय ना त्यावेळेला, तिने घरात बनवून पण आणि बाहेर पण. सो तेव्हाचे जे दिवस आठवले की असं वाटतं मला ते 2021 हे वर्ष परत आलेलं मला खूप आवडेल. तुला ग? मला पण काय मज्जा केली आहे ना, किती मज्जा केली आहे खूपच. आणि आता ती ठिकाणी पण आम्ही असं थोडा वेळ बाहेर जायचो. आणि आम्ही जिथे जॉबला होतो ना मध्ये पण मज्जाच झाली. आणि बाहेर पण आम्ही खूपच मज्जा केलेली. आणि बघा ही आता बिर्याणी बनवते आणि ही जेवणामध्ये तर एक्सपर्टच आहे, खूप एक्सपर्ट आहे. आणि इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलंय तिने. तिखट, हळद, आलं लसणाची पेस्ट, पुदिना आणि कोथिंबीर ना. सो कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, हिरवी मिरची. सो ही पेस्ट बनवून इथे ठेवली आहे. राईस पण तयार आहे काय, कढई ना. आणि इकडे काय बरिस्ता बोलतात ना याला, बरिस्ता तयार आहे, कांदा तळून ठेवला आहे. सो ऑलमोस्ट आता बिर्याणीची तयारी झाली आहे, ती आता फोडणी घालते. तर बिर्याणी ना प्रत्येकजण त्यांच्या तरीकेने बनवतं. म्हणजे ज्यांना जशी पद्धत येते ते तशा पद्धतीने बनवतात बिर्याणी. कोणी फोडणीलाच ना कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट घालतं. पण प्रीतीताई थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते आणि ही पद्धतही मी कधीतरी ट्राय करेन. तर ती काय करते, सगळ्यात आधी ना तेल घालते आणि त्याच्यामध्ये मग खडे मसाले घालते आणि मॅरिनेट जे केलेलं चिकन आहे ते चिकन घालते आणि ते चांगलं मिक्स करते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालते आणि मग ते पण चांगलं मिक्स करून त्याच्यावरती झाकण मारून मग ते शिजू देते चिकन. तर तिची ही पद्धत आहे बिर्याणी बनवायची आणि नक्कीच मी बिर्याणी ट्राय करेन अशा पद्धतीची. आणि आता ती याच्यामध्ये कांदा घालते. वा वा, हे माहिती आहे कांदा वगैरे वरून घालतात ते.
व्यवस्थित मिक्स कर. ही ग्रेव्ही अशी पण खाऊ शकतो ना. तर जास्त ग्रेव्ही वाटली तर काढून ठेवायची मस्तपैकी चपाती पण नाही, ग्रेव्ही जास्तच टाकायची नाही तर पूर्ण राईस सुका सुका. हां. आणि आता जेवणाची तयारी झाली आणि ही बघा अशी मस्त गरमागरम बिर्याणी. हा हा, क्या बात आहे. आणि हे बघा जेवण इथे रेडी आहे. जेवणामध्ये बघा इथे भाकरी आहे आणि बोंबलाची चटणी आणि बिर्याणी. तिने माझ्यासाठी ठेवली होती भाकरी आणि चटणी. सो हे असं कॉम्बिनेशन आहे जेवणाचं. आणि आता आम्ही दोघे पण जेवून घेतो. मी ट्राय करते बिर्याणी भाकरी कशी आहे आधी. एक छान चटणी मस्त. आणि आता बिर्याणी वेगळ्या पद्धतीने बनवली ही बिर्याणी. सो बिर्याणी टेस्ट करते आणि मी खरं खरं सांगणार आहे तसं. छान एकदम मस्त आहे बिर्याणी पण. सो आता आम्ही दोघी जणी जेवून घेतो आणि मस्त जेवण एन्जॉय करतो. इतना इसको भी चिल्लाती हूँ, तुम लोग को लगता है इतना इसको बोलती हूँ कुछ मत कर, रानी ने सामने वाले को बुलाने के लिए चलता है, दूसरा नहीं चलती है और अभी कितनी तकलीफ हो रही है, अच्छा तू तो खाती ही नहीं. ओय ओय ए शिवाय शिवाय शिवाय. ओ बस का. ओ तेच दाब. सो आता मी झोपलो होतो. मी त्या बाबूला शिवायला खेळवता खेळवता झोपले. मी झोपले, मला झोप लागली आणि आता 4:45ला जाग आली. म्हटलं चल आपण बाहेर कुठेतरी जाऊयात. सो आम्ही आता बाहेर फिरतो महाडमध्ये कुठेतरी आणि मग मी जाईन घरी. सगळी बघा, एक तर हिचे केस किती सुंदर आहेत, बापरे. पण मला अजिबात असे केस नाही आवडत. बिनकामाचे केस असतात. काही काम आहे का या केसांचं? ना हेअरस्टाईल करू शकत वेगवेगळ्या, ना काही नाही काही नाही काही नाही. फक्त ही अशी मोकळी सोडायची आणि बिनकामाची. नको काय मला काय माहिती का, मला आईस्क्रीम नाही आवडत. हां ए तेव्हा मी खायची म्हणून खायची, मी आवडीने नाही खायची. हां द्या द्या. हां ती द्या चोकोस चिप्स एक एक. आणि पोट एवढं टुम्म फुगलंय, नाही आता काय खाऊ शकत. तूच खा. फॅन नाही का बाहेर बसेल. की जायचं तिकडे. हां चल तिकडे. पैसे द्यायचे. अरे हां पैसे द्यायचे. आणि आम्ही आईस्क्रीम खायला आलोय चौदार तळ्यावरती. हे बघा आमच्या जुन्या आठवणी. बापरे किती वर्षानंतर, 5 वर्षानंतर आम्ही आलो. लिटरली 5 वर्षानंतर आईस्क्रीम खायला चौदार तळ्यावर. क्या बात है. ए आपण आठवड्यातून एकदा अशी इथे खराब आहे. चल तिथे चल. हा ग आपण आठवड्यातून एकदा यायचं ना. मी तुझ्या घरी राहायला आले की चला रात्री आईस्क्रीम खायला. मग बस चांगलं असेल तिथे बस. इकडे चल बस खाली. ओय ग सगळं माझ्या हाताला लागलं. का तू वाकडे तिकडे चालते मग तुझ्या हाताला नाही लागलं.
करायचे. मग तिथे टाक ना, डस्टबिन असेल ना मागे. त्यांचं फोटोशूट पण चालू आहे. घे ना चम्मच धर. हा मला नको अगं. थोडंसं खा ना. मी हा, मग घेऊन पण बघ हे किती धर. दिलंय ते. हा म्हणजे दिलंय ते बघ ना, खायचंय ते. एवढं कोण देतो? लोकांची कंप्लेंट असते की एवढीशी आईस्क्रीम देत आहे, तिला मस्त भरून दिली आहे, तर म्हणते कशाला दिली एवढी. वा, मध्ये एवढंसं पोराला सोडून इथं आईस्क्रीम आता सोडूनच राहा, सवय कर त्याला लांब राहायची. मम्माच बाय नको करूस त्याला. काय मम्माच बॉय होणार. कशाला? मग सून नंतर भांडणं होतील तुझी सुनेची. नाही तेवढं नाही करणार. हा, तेवढं नको करूस, नाहीतर बोलशील मी जे बोलेन तेच ऐकायचं, मी जे बोलेन तेच करायचं. आणि आता आम्ही आईस्क्रीम खाल्लं की मी तिला घरी सोडेन आणि मग मी माझ्या घरी जाईन. आणि माझं एक प्लॅनिंग आहे, म्हणजे मी आता घरी चायनीज नेणार आहे. सो मी तिला सोडल्या नाही, मी आधी चायनीजची ऑर्डर देते, तिला घरी सोडते आणि मग चायनीज घेऊन मग मी घरी जाईन. सो किती वाजलेत आत्ता? बापरे, 5:30 झालेत. मी जाईन 6:30 वाजेपर्यंत तरी पण. सो आता मी चायनीज घेते आणि मग घरी जाते. आणि आता झाले जेवणाची तयारी. जेवण तर बाहेरून आणले चायनीज. सो आता ताई इकडे सूप देते. बाबा सूप आणि ट्रिपल राईस सोबत सूप मिळाले ते. ताई मला कमी दे. ते कुठे गेलं बाबा सूपचं? सेमच आहे ना? फक्त चिकन नाही हे मला आवडत आहे. हां, आणि हे जातं अरे आपण एक पोळी फोडली ना मग ते वाटतं ह्यात होतो पण ते मी त्याच्यात तुला काय केलं अच्छा अच्छा. मग बाबा सूप सोबत तेच पिऊया ना. मग हे ठेवू हां, नाही ठेव. हे बाळा ए, पडलं हे खाली. हे फोडून दे मला सगळं. सो हे बघा सूप आहे इथे. मी आत्ता सूप पिते आणि सूप प्यायल्यानंतर राईस खाईन, म्हणजे माझं जेवण होईल. आणि हे बघा, मी काही करेन आणि असं मी खराब करणार नाही, असं कधी होणार नाही. त्यामुळे मी सूप पण खाली सांडवलं आहे. सो मी आता सूप पिते, राईस खाणार, म्हणजे माझं जेवण होणार आणि मग झोपणार. सो आता तेच झालं आहे. इकडे येऊन खायचं, प्यायचं, आराम करायचा, मस्त मजा करायची. सो आज दिवसभर खूप 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 मजा केली, खूप एन्जॉय केलं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप खूप मजा केली. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.